म्हणजे एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. सी डी देशमुख, चिंतामणराव देशमुख हा देश स्वतंत्र झाल्यानंतरचे आपल्या देशाचे पहिले फायनान्स मिनिस्टर. आधी कोण होते? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या नोटा छापल्या गेल्या त्या नोटेवरचं पहिली स्वाक्षरी जी आहे नोटेवरची ती चिंतामणराव देशमुखांची आहे, एका मराठी माणसाची आहे. पण ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा पेटला आणि मुंबई महाराष्ट्रात राहणार का गुजरातमध्ये जाणार हे ज्यावेळेला त्याचा लढा ज्यावेळेला सुरू झाला, संयुक्त महाराष्ट्र समितीचा लढा ज्यावेळेला सुरू झाला, त्यावेळेला लोकसभेमध्ये या चिंतामणराव देशमुखांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितलं की तुमच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल चांगला विचार नाहीये. मुंबई ही महाराष्ट्रामध्ये राहणार आणि हा माझा राजीनामा. तो माणूस IAS होता. त्यांना जेवढे मार्क मिळाले तेवढे आजपर्यंत IASच्या परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये आजपर्यंत एवढे मार्क कोणालाही मिळाले नव्हते. ते CD देशमुख ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंसमोर राजीनामा फेकतात. हा महाराष्ट्र. आणि आम्ही